पुण्यातील बस रूट ट्रान्झिट सिस्टीम, राजकीय वादात अडकलेला महत्वाकांक्षी प्रकल्प, नियोजनाशिवाय अतिघाईनं राबवण्यात आलेला प्रकल्प, शेकडो अपघातांमध्ये 200 पेक्षा जास्त बळी घेणारा प्रकल्प, अशा वादग्रस्त बीआरटी साठी प्रस्तावित मार्गाचे तब्बल 31 छोटे छोटे तुकडे करून विविध सल्लागार कंपन्यांची तिजोरी भरण्यात आली। सुमारे 17,79,68,809 शुल्क म्हणून अदा करण्यात आले आणि माहितीच्या अधिकारात हे उघड झालंय। 200हून अधिक बळी गेलेत, त्याची जबाबदारी कोण घेणार? 22 कोटी हे सल्लागारावरती गेले, म्हणजे त्या प्रकल्प अजून अंमलात नाही आलेला। म्हणजे हे सल्लागाराकडे पैसे गेलेत का म्हणजे लोकांसाठी योजना आहे? या धक्कादायक माहितीनं अनेक प्रश्न उपस्थित झाले। महापालिकेकडे तज्ञ अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची फौज असताना एवढ्या सल्लागारांची नियुक्ती कशासाठी झाली? प्रकल्प यशस्वी होण्यास कारणीभूत ठरलेल्या त्रुटींची जबाबदारी कोणाची? हडपसर ते कात्रज आणि संगमवाडी ते विश्रामवाडी या सुमारे 30 किलोमीटरवर बीआरटी सुरू आहे। 2006 पासून एवढ्याच मार्गावर बीआरटी कार्यान्वित करण्यात आली। बाजीराव रोड, शिवाजी रोड या मार्गावर बीआरटी अशक्य असतानाही या मार्गासाठी सल्लागार नेमण्यात आले। या रस्त्यावर काम सुरू होण्याची कोणतीही शक्यता नसताना शुल्कही अदा झालं। उत्तम दर्जाच्या कामासाठी सल्लागार आवश्यक असल्याचा अजब दावा महापौरांनी केला। शेवटी सल्लागार सगळ्या जगामध्ये ज्या पद्धतीने अवलंब केला जातो, जगामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीने या गोष्टी राबवल्या जातात, याचा सगळ्याचा अहवाल पुणे शहरातली लोकसंख्या, त्यांची घनता असेल किंवा तिथले रोड असतील, याचा सगळ्याचा अभ्यास करूनच त्या पद्धतीने ते सल्लागार अहवाल सादर करत असतात। पुण्यात एकूण 112 किलोमीटर मार्गावर बीआरटी प्रस्तावित आहे। त्यासाठी अंदाजे 1000 कोटींवर खर्च अपेक्षित आहे। त्यापैकी 50% केंद्र सरकार, 30% राज्य सरकार, 20% महापालिकेला भरावी लागणार आहे। हा सगळा पैसा जनतेचा आहे। बीआरटीच्या माध्यमातून त्याचीच का लूट होते? पुण्यामध्ये विविध कारणांसाठी नेमण्यात येणारे सल्लागार हे एक मोठं कोडच आहे। अलीकडेच स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करण्यासाठी म्हणून 2.5 कोटी रुपये खर्च केले गेले। बरं, या सल्लागारांचा कितपत उपयोग होतो याबाबत साशंकताच आहे। म्हणूनच या सल्लागारांच्या नेमणुकीसाठी म्हणून सल्लागार नेमावा अशी उपरोधिक टीका पुणे महापालिकेच्या जिभीत देखील झाली होती। त्यावरूनच हे सल्लागार प्रकरण किती चमत्कारिक आहे हे स्पष्ट होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।